अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त संगीत रूपक सादर करत आहोत जय तू अहिल्या माता. लेखन आणि निवेदन वृंदा टिळक. गायन सहभाग कांचन सहस्त्रबुद्धे, प्राजक्ता दाते आणि सुमेधा भट. हार्मोनियम साथ विकास फडके आणि तबला साथ योगेश केणी यांची. निर्मिती सहाय्य सुहिता मराठे. सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया तर अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारित संगीत रूपक जय तू अहिल्या माता. काळाच्या ह्या अनंत अशा पटावर अनेक माणसं येतात, आपल्या कर्तृत्वाचे ठसे उमटवतात आणि निघून जातात. एक लाट येते आणि पाऊलखुणा पुसट होऊन जातात. पण शेकडो वर्षांनंतरही ज्यांच्या पाऊलखुणा अजून सुस्पष्ट आहेत अशी माणसं फार थोडी. त्यापैकी एक नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. प्रजावत्सल लोकमाता, न्यायकठोर राज्यकर्त्या, कर्तव्यतत्पर शासक, धर्मपरायण शिवभक्त आणि भारताचे चैतन्य जागवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या लोकविलक्षण कार्यामुळेच आज 3 शतकांनंतरही त्यांच्या यशकीर्तीची गाथा मनामनात गुंजते आहे. अहिल्याबाईंच्या कार्याचं वर्णन करणारं गीत ऐकूया. हे कर्मयोगिनी राजयोगिनी जय तू अहिल्या माता. कर्मयोगिनी राजयोगिनी जय तू अहिल्या माता. जय जय तू अहिल्या माता. जय जय तू अहिल्या माता. युगो युगो तक अमर रहेगी यश कीर्ति की गाथा. जय जय तू अहिल्या माता. जय जय तू अहिल्या माता. ज्योति समतिल तिल जल कर, स्वार्थ भावना परे त्याग कर. प्रजावत्सला सतत प्रवाहित, प्रजावत्सला सतत प्रवाहित, उज्ज्वल जीवन सरिता. जय जय तू अहिल्या माता. जय जय तू अहिल्या माता. भविष्य की प्रबल धारणा, कभी किसी से की न याचना. यज्ञ रूप जीवन ज्वाला में, यज्ञ रूप जीवन ज्वाला में, प्रखर हुई तव आभा. जय जय तू अहिल्या माता. जय जय तू अहिल्या माता. भर स्वजनों का सह दुख, कर्तव्यों से हुई न परमुख. नीलकंठ समगरल पान कर, नीलकंठ समगरल पान कर, क्षण क्षण जीवन बीता. जय जय तू अहिल्या माता. जय जय तू अहिल्या माता. छत्र धर्मार्थ चलाए, मंदिर घाट कुए खुदवाए. परार्थ सुख जीवन हो सार्थक, परार्थ सुख जीवन हो सार्थक, दिव्य चरित्र की गाथा. जय जय तू अहिल्या माता. जय जय तू अहिल्या माता. हे कर्मयोगिनी राजयोगिनी जय तू अहिल्या माता. जय
जय जय तू अहिल्या माता, जय जय तू अहिल्या माता। युगो युगो तक अमर रहेगी यश कीर्ति की गाथा, जय जय तू अहिल्या माता, जय जय तू अहिल्या माता, जय जय तू अहिल्या माता। चौंडी नावाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात सामान्य घरात जन्मलेली ही मुलगी अगदी अकल्पितरित्या इंदूरच्या सुभेदार होळकरांची सून झाली. सासरे सुभेदार मल्हारराव होळकर आणि सासूबाई गौतमाबाई यांच्या देखरेखीखाली त्यांनी राज्यव्यवहाराचे अर्थव्यवहाराचे धडे गिरवले. जिज्ञासू वृत्तींनी आणि शिस्त, नैतिकता, नियमितता ह्या गुणांनी ते ज्ञान अहिल्यादेवींनी आत्मसात केलं. त्या ज्ञानाचं प्रतिबिंब त्यांच्या लोककल्याणकारी प्रदीर्घ कारकिर्दीत पडलेलं आपल्याला दिसतं. त्यांच्या अलौकिक कार्यासाठी हा भारत सदैव त्यांचा चिरऋणी राहील. त्यांना कोटी कोटी प्रणाम अर्पण करणारं गीत ऐकूया. हे अहिल्या ध्येय साधक, शिव आराधक सृजनधाम. बद्री से रामेश्वरम तक आपकी पद चाप आती, आज हर स्वर गा रहा है कीर्ति गौरव गान। लोक माता परम श्रेष्ठा, कोटि कोटि तुम्हें प्रणाम, कोटि कोटि तुम्हें प्रणाम, कोटि कोटि तुम्हें प्रणाम, कोटि कोटि तुम्हें प्रणाम। राष्ट्र का चैतन्य सोया, अस्मिता मन में भरी थी, ज्ञान और निज संस्कृति की धूप घर घर में खिली थी। तीर्थ सारे बन गए थे प्रेरणा के धाम। लोक माता परम श्रेष्ठा, कोटि कोटि तुम्हें प्रणाम, कोटि कोटि तुम्हें प्रणाम, कोटि कोटि तुम्हें प्रणाम, कोटि कोटि तुम्हें प्रणाम। आज का ये युग पुकारे, आखड़ी हो अंगन द्वारे, विषमता का विष हृदय धर, राष्ट्र जीवन को सवारे। पूर्ण समरसता भरा हो ईश का शुभ धाम। लोक माता परम श्रेष्ठा, कोटि कोटि तुम्हें प्रणाम, कोटि कोटि तुम्हें प्रणाम, कोटि कोटि तुम्हें प्रणाम,
अहिल्याबाईंच्या काळात होळकरांच्या खजिन्याचे 2 भाग असायचे. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गौतमाबाई होळकरांच्या नावे करून दिलेल्या 18 गावांचं उत्पन्न खाजगी खजिन्यात जमा व्हायचं. इतर सर्व कर, महसूल यांचं उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा व्हायचं. गौतमाबाईंच्या नंतर खाजगी संपत्तीची मालकी अहिल्याबाईंकडे आली. आपल्या वैयक्तिक संपत्तीचा उपयोग करून त्यांनी मूर्तिभंजकांनी उद्ध्वस्त केलेल्या हजारो मंदिरांचं पुनर्निर्माण केलं. संपूर्ण भारतवर्षात अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अनेक ठिकाणी अहिल्याबाईंनी मंदिरांचा जीर्णोद्धार, दुरुस्ती आणि मंदिर निर्माण केलं. अगदी संख्याच मोजायची झाली ना, तर त्यांनी उभारलेल्या कामांची संख्या 12,000च्या वर आहे. काशी, कांची, अवंती, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, द्वारका, बद्री केदार, रामेश्वर, जगन्नाथपुरी, किती नावं सांगता येतील. अगदी आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर नाशिक, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, पंढरपूर, जेजुरी, परळी, वैजनाथ यादी खूप मोठी आहे. अनेक देवालयं, धर्मशाळा, घाट, विहिरी, पाणपोया यांचं तर त्यांनी निर्माण केलंच. शिवाय अनेक ठिकाणी धर्मकार्य पुन्हा सुरू करवली. त्यांच्या अशा कार्याचं वर्णन करणारं काव्य आहे माधव जुलियन यांनी लिहिलेलं, स्थळे शोधुनी निसर्ग सुंदर. व्यक्तिगत उत्पन्नातून वाहे दानाची सरिता, ती गंगा जल निर्मल राणी, कोण जिचा नच कोशरिता. भोग परामुख होय परिनघे, कर्तव्याचा संन्यास, निदिध्यास घे सदाशिवाचा, योग कठीण हा अन्यास. स्थळे शोधुनी निसर्ग सुंदरा. राजयोग जनकाचा नाही, भाकड गोष्ट पुराणीची, रहस्य दावी इतिहासाची, कथा अहिल्या राणीची. कांचन गंगा वाहवुनी जी, उभवी यशाचा धवलगिरी. होळकर कुलप्रभा कोण हो, तत्स्मृतीला न धरील शिरी. स्थळे शोधुनी निसर्ग सुंदर, रम्य मंदिरे घाट कुणी, वापडशाळा बांधून केले, येते जाते लोक ऋणी. स्थळे शोधुनी निसर्ग सुंदर. अहिल्यादेवींनी आपल्या उदाहरणाने दाखवून दिलं की जनकाचा राजयोग ही काही केवळ एक पुराणातली गोष्ट नव्हे, तर खरोखरच जनकाप्रमाणेच सर्व संपत्तीचं विश्वस्त बनून अलिप्त भावनेने राज्य करता येतं. ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवलं आहे ते पार पाडणं हे माझं कर्तव्य आहे. प्रजेला सुखी ठेवणं हे माझं काम आहे. माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आज सत्ता आणि बळाच्या जोरावर मी जे कार्य करते आहे त्याचा मला परमेश्वरापुढे अखेरी जाब द्यावा लागेल, अशी त्यांची भावना होती आणि त्यानुसार त्यांचं वर्तन होतं. आजही त्यांच्या महेश्वरच्या वाड्यात हे वाक्य लिहिलेलं आढळतं. अहिल्याबाईंची प्रतिमा आपण पाहिली तर प्रामुख्याने लक्षात राहते ती त्यांची श्वेतवस्त्रधारी विरागी मुद्रा आणि हातातलं शिवलिंग. राज्यकारभार करतानाही शंकराच्या आज्ञेवरून असं त्या दरवेळी लिहित
आणि म्हणत देखील. त्यामुळे एक प्रकारे हा निष्काम कर्मयोग त्या आचरित होत्या. अगदी साधं निर्मळ जीवन आणि पराकोटीचं दातृत्व ही अहिल्याबाईंची ओळख बनली होती. त्या काळाचा विचार केला तर भारतावर एकामागून एक आक्रमणं होत होती. देशाचं धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन संपूर्णपणे उद्ध्वस्त करणारं परचक्र होतं ते. समाज बधीर होऊन गेला होता. मोगली अत्याचारांनी त्रस्त झालेल्या हिंदू समाजाचे स्वत्व आणि अस्मिता जागृत करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. अपमानाच्या खुणा पुसून त्या जागी स्वाभिमान निर्माण करण्याचं काम ह्या मंदिरांद्वारा केलं गेलं. आपली मंदिरं म्हणजे शौर्याचं उगमस्थान, ऊर्जेचं निरंतर निर्माण. ह्या मंदिरांचा जीर्णोद्धार हे एक प्रकारे प्रजेला दिलेलं आश्वासनच होतं. प्रजेला मिळालेली जगण्याची उमेद होती. धर्मांध, मूर्तिभंजक आक्रमकांना धर्मशीलतेने दिलेलं उत्तर होतं. अशा या थोर व्यक्तिमत्वाचं गुणगान ऐकूया धनगरी समाजाचा विशेष असलेल्या सुंबरान ह्या काव्य प्रकारामध्ये. सुंबरान मांडिल गा सुंबरान मांडिल, माळव्याच्या राणीचं गा सुंबरान मांडिल. सुंबरान मांडिल गा सुंबरान मांडिल, माळव्याच्या राणीचं गा सुंबरान मांडिल. माळव्याच्या राणीचं गा सुंबरान मांडिल. मल्हारजी पाहितीला त्याची सून करी, पती गेला देवा घरी तरी सून झाली कारभारी. विशाल त्या राज्यावरी झाली गती स्वार, न्याय देई आणि किती हिशोबही थोर. विशाल त्या राज्यावरी झाली गती स्वार, न्याय देई आणि किती हिशोबही थोर. बारकाव्यानिशी जपे सीमा चौफेर, सुंबरान मांडिल. हा सुंबरान मांडिल गा सुंबरान मांडिल, माळव्याच्या राणीचं गा सुंबरान मांडिल. माळव्याच्या राणीचं गा सुंबरान मांडिल. देशातील राऊळांना राजाश्रय देई, राऊळांचा जीर्णोद्धार करी ठाई ठाई. देशातील राऊळांना राजाश्रय देई, राऊळांचा जीर्णोद्धार करी ठाई ठाई. स्वच्छ नद्या करून गा बांधी भक्कम घाट, जनांच्या गा उद्धाराची तुडविली वाट. पुण्यश्लोक अहिल्या माता की जय. म्हणूनच पुण्यश्लोक माळव्याची राणी, पुण्यशील राहते गा जनांच्या गमनी. सादराने वंदुतीला, सादराने वंदुतीला तिची गाऊ गाणी. तिची गाऊ गाणी चला तिची गाऊ गाणी. तिची गाऊ गाणी चला तिची गाऊ गाणी. सुंबरान मांडिल, हा सुंबरान मांडिल गा सुंबरान मांडिल. माळव्याच्या राणीचं गा सुंबरान मांडिल. सुंबरान मांडिल गा सुंबरान मांडिल, अहिल्या राणीचं गा सुंबरान मांडिल. सुंबरान मांडिल गा सुंबरान मांडिल, अहिल्या राणीचं गा सुंबरान मांडिल. न्यायदानाच्या वेळी त्या अत्यंत कठोर होत्या. अगदी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींसाठी देखील त्यात सवलत नव्हती. एकदा मोहिमेवरून आणलेली लूट त्यांचे पती खंडेराव यांनी स्वतःकडे ठेवली. हे कळताच अहिल्यादेवींनी सुनावलं, स्वामी, जे सुभेदारी भोगतात त्यांची मनगटं रयतेसाठी असतात. नियत शाबुती हा तर राज्यकर्त्यांचा प्राण. तेच हरवले तर केवळ कलेवर उरते.
जी वर्तणूक किंवा निर्णय चूक असतील त्याची पाठराखण अहिल्यादेवींनी कधीही केली नाही. शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते हे त्या जाणत होत्या. त्या रणनीती शिकल्या ती अगदी मुळापासून. त्यांनी स्वतः बंदुका, तोफा, दारुगोळा हे ज्ञान आत्मसात केलं. तलवारबाजी, घोडेस्वारीत देखील त्या पारंगत झाल्या. महिला योद्ध्यांची पलटण त्यांनी तयार केली. त्या शत्रूंना चोख उत्तर देणाऱ्या होत्या. धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट हे त्या जाणत होत्या. महादजी शिंद्यांनी आगळीक करताच अहिल्यादेवींनी त्यांना असं सडेतोड उत्तर दिलं की मी तर थट्टा करत होतो असं महादजी शिंद्यांना म्हणायला लागलं. राज्य बळकावण्याच्या हेतूने सैन्य घेऊन आलेल्या राघोबादादांना त्यांनी अशी जरब बसवली की आपण तर सांत्वनाला आलेलो आहोत अशी राघोबादादांना सारवासारव करावी लागली. अहिल्याबाईंनी त्यांना कळवलं, सैन्याशिवाय आलात तर आदरातिथ्य होईल. हे राज्य तुमचंच आहे, पण सैन्य घेऊन आलात तर तलवारीला तलवार भेटेल. शत्रूंसाठी अशा कठोर असणाऱ्या अहिल्यादेवी सामान्य जनतेसाठी मात्र कोमल हृदयी माता होत्या. शोषित व गरीब जनतेसाठी औषध उपचारांची व दवाखान्यांची मोफत व्यवस्था त्यांनी केली होती. निराधारांना आधार दिला. अनाथ, अपंग व विधवा यांचं आयुष्य सुखाचं केलं. बेरोजगारांना रोजगार दिला. श्रमाला प्रतिष्ठा दिली. आपल्या प्रजेला शांतता आणि स्थैर्य दिलं. त्या प्रजेची आई झाल्या, लोकमाता झाल्या. ही भावना व्यक्त करणारं गीत ऐकूया. कोमल हृदयी स्फूर्तिदायिनी वीर अहिल्या माई. कोमल हृदयी स्फूर्तिदायिनी वीर अहिल्या माई. कोमल हृदयी स्फूर्तिदायिनी वीर अहिल्या माई. तव तेजाचा अंश घेऊनी जिंकू दाही दिशाही. तव तेजाचा अंश घेऊनी जिंकू दाही दिशाही. एकच जाई वीज उजाळून कभिन्न आभाळाला. त्या तेजाची त्या प्रज्ञेची उपमा या जीविताला. परदुःखावर फुंकर हाती खड्गखलांच्या साठी. समदृष्टीचे न्यायवृत्तीचे शासन सर्वांसाठी. परोपकारी पतितोद्धारी तुलना दुसरी नाही. तव तेजाचा अंश घेऊनी जिंकू दाही दिशाही. धर्मपरायण आर्या करिते धर्माचा अन्वयही. बुरसटल्या शंका ना येथे मुळीच थारा नाही. सद्गुण रत्ने अशी उजळता मनास पारख होई. माय जिजाऊ परतून येई रूप अहिल्या माई. गरिबा घरची लेक जगाची बनून माऊली जाई. तव तेजाचा अंश घेऊनी जिंकू दाही दिशाही. तव तेजाचा अंश घेऊनी जिंकू दाही दिशाही. कोमल हृदयी स्फूर्तिदायिनी वीर अहिल्या माई. कोमल हृदयी स्फूर्तिदायिनी वीर अहिल्या माई. तव तेजाचा अंश घेऊनी जिंकू दाही दिशाही. तव तेजाचा अंश घेऊनी जिंकू दाही दिशाही. तव तेजाचा अंश घेऊनी जिंकू दाही दिशाही. अहिल्याबाईंच्या वैयक्तिक आयुष्यात अपरंपार दुःख होतं. त्यांच्या पतीचा तरुण वयातच मृत्यू झाला. भक्कम आधार असलेल्या सासू सासऱ्यांचा मृत्यू झाला. मुलाचा अकाली मृत्यू, मुलीच्या मुलाचा अकाली मृत्यू. सती गेलेल्या सासवा, सुना, नातसुना, मुलगी. आजूबाजूला सतत चाललेलं मृत्यूचं असं तांडव. त्यातून आलेलं एकाकीपण.
अहिल्याबाईंचं कौटुंबिक जीवन अत्यंत दुःखी होतं. वैयक्तिक आयुष्यातील दुःखांचं, आघातांचं हलाहल प्राशूनही त्यांनी आपलं प्रशासन मात्र धवल शुभ्र आणि निष्कलंक केलं होतं. माणसांची त्यांना उत्तम पारख होती. भारमलदादा होळकर, गोविंद पनगानू, सरदार गावडे, गंधे, संताजी वाघ असे अनेक विश्वासू आणि कर्तृत्ववान साथीदार त्यांच्या भोवती होते. राजकारण आणि धर्म दोन्ही लोककल्याणासाठी आहेत ही त्यांची दृष्टी होती. त्यांनी केवळ स्वतःच्या राज्यासाठी विचार केला नाही, तर संपूर्ण भारतातल्या लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या. त्यांच्या राज्यात अस्तित्वात आलेली न्यायालयं आणि न्यायव्यवस्था, कालवे आणि पाण्याचं नियोजन केल्याने सुजलाम झालेला भूभाग, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना सोयी पुरवल्यामुळे आलेली समृद्धी अशी समाजोपयोगी धर्मपरायणता अहिल्याबाईंनी अवलंबली होती. समाज सुधारक अशीच त्यांची कारकीर्द होती. दत्तक घेण्याचा अधिकार त्यांच्या राज्यात विधवांना त्यांनी दिला होता. हुंडाबंदीचा कायदा केला होता. जातपात भेदभाव विरहित असं त्यांचं वर्तन आणि शासन होतं. त्यांनी भिल्ल दरोडेखोरांना पडीत जमिनी कसायला दिल्या. त्यामुळे झालं असं की एकतर शेतीखालील जमीन वाढली आणि दुसरं म्हणजे चोऱ्या दरोडे थांबून भिल्लांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं. भिलकवडी कर सुरू केला, त्यामुळे यात्रेकरूंची सुरक्षितता वाढली. काळाच्या कितीतरी पुढचं असं अहिल्यादेवींचं कार्य होतं. त्यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच आहे. शांता शेळके यांच्या अहिल्याबाईंचं गौरवगान करणाऱ्या सुंदर शब्दांना मधुर चालीत बांधलं आहे सुमेधा भट यांनी. संगीत संयोजन विकास फडके यांचं. ऐकूया सुमेधा भट यांच्याच आवाजात राजयोगिनी सती अहिल्या. राजयोगिनी सती अहिल्या, राजयोगिनी सती अहिल्या, होळकरांची सून, मूर्ती ठसली तिची मनावर बालपणापासून. राजयोगिनी सती अहिल्या, होळकरांची सून, मूर्ती ठसली तिची मनावर बालपणापासून. राजयोगिनी सती अहिल्या. माथ्यावरती पदर नेटका, भावमुखी शालीन, पार्थिव हातामध्ये पूजेचे दृष्टी आर्जविलीन. बाह्यरूप हे जडले त्याला, पुढे किती तपशील. धर्मपरायण सात्विक वृत्ती, निर्मळ पावनशील. राजयोगिनी सती अहिल्या. कठोरतेचे कवच तनूवर, हृदयी वत्सल भाव. अवघ्यांवरती सहृदयतेने करी ममता वर्षाव. घाट मंदिरे मार्गसराया, ठेवियले बांधून. जनहित कामी द्रव्य वेचिता, लवन पडू दे न्यून. राजयोगिनी सती अहिल्या.
अजून कोटी लिंगार्चन झाले नित्य नर्मदे काठी. शिवनिर्माल्या परिसतीने विभव मांडले सारे. गुणगौरव साध्वीचा गाती आजही तिथले वारे. राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी. अजून नर्मदा जळी लहरती तिच्या यशाची गाणी. तिच्या यशाची गाणी. तिच्या यशाची गाणी. आपल्या दीर्घ राज्यकाळात त्यांचं सैनिकी ज्ञान, युद्धचातुर्य आणि राजकारण पटुत्व अनेकदा दिसून आलं. मराठेशाही भक्कम करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्या खंबीर होत्याच, पण कोणतेही वाद टोकापर्यंत त्यांनी नेले नाहीत. दुफळी निर्माण होऊ दिली नाही आणि म्हणूनच होळकरांची दौलत कधी विभागली गेली नाही. कोणतेही मतभेद त्यांनी प्रजेसमोर उघड केले नाहीत आणि ते मतभेद प्रजेच्या कल्याणाच्या आडही येऊ दिले नाहीत. ह्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणा आणि औदार्य त्यांच्या ठायी होतं. त्यांनी हिंदवी स्वराज्याला सर्वतोपरी मानलं होतं. 18व्या शतकातल्या अहिल्यादेवी ह्या अशा राज्यकर्त्या आहेत की त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत इंग्रजांशी कधीही मिळतं जुळतं घेतलं नाही. भावी काळात इंग्रज हाच देशाचा शत्रू आहे हे त्यांनी जाणलं होतं. त्यांची राजकीय दृष्टी दूरगामी होती. सर्व सरदार एकत्र आले तरच इंग्रजांचा बिमोड करता येईल हे अहिल्याबाईंनी नेमकं ओळखलं होतं व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. पण त्यांच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश आलं नाही. यश आलं असतं तर भारताचं चित्र आज कदाचित वेगळंच असतं. संपूर्ण प्रशासन आणि दिवाणी कारभार, आर्थिक धोरण आणि चोख व्यवहार, लष्करी धोरण आणि रणकौशल्य, भोवतालच्या राजकारणाची उत्तम जाण आणि परराष्ट्र धोरण अशा सर्व गोष्टींवर प्रभुत्व असणारे फार कमी राज्यकर्ते असतात. त्यात अहिल्यादेवींचा समावेश होतो. अहिल्यादेवींचं इतिहासातलं स्थान एकमेवा द्वितीय असं आहे. केवळ भारतातल्याच नव्हे तर संपूर्ण जगातल्या उत्तम स्त्री शासकांची यादी करायची झाली तर त्यात अहिल्यादेवींचं नाव अग्रस्थानी लिहायला लागेल. ऐकूया त्यांचा गुणगौरव करणारं योगिनी तू मानिनी तू. योगिनी तू मानिनी तू तूच साध्वी सोज्वला. हे अहिल्ये तव प्रजेची तूच जननी वत्सला. शंकराच्या पूजनाचे व्रत तू वाजे घेतले. त्या तपाच्या साधनेने आयु शिवमय जाहले. दुःख जहरा पचवुनी तू पियुष घट सकला दिला. हे अहिल्ये तव प्रजेची तूच जननी वत्सला. गुणीजनांचा होई गौरव दुर्जनांना शासन. राज्य करिसी कुशलतेने नित्य सावध राहून. दानशूरा राज्य करती मान तुझसी लाभला. हे अहिल्ये तव प्रजेची तूच जननी वत्सला. त्रिशताब्दी जन्मवर्षी आज तुझला वंदितो. व्रत आम्ही जे घेतले त्या तव शुभा
आशिष मागतो. वैभवाचे सुदिन दिसू दे फिरून भारत भूमीला. हे अहिल्ये तव प्रजेची तूच जननी वत्सला. योगिनी तू मानिनी तूच साध्वी सोज्वला. हे अहिल्ये तव प्रजेची तूच जननी वत्सला. तूच जननी वत्सला. तूच जननी वत्सला. नाना फडणवीस यांनी म्हटलंय, शस्त्राच्या बळावर जगणारे अनेक सम्राट झाले, पण आपल्या धर्म, बुद्धी आणि प्रेम ह्या गुणांनी सर्वांना जिंकून घेणाऱ्या अहिल्यादेवी ह्या एकमेव राज्यकर्त्या आहेत. शापादपी म्हणजे ज्ञानाने शत्रूला नामोहरम करण्याची शक्ती, आणि शरादपी म्हणजे शस्त्राचं सामर्थ्य, दोन्हीही त्यांच्याकडे आहे. श्रीमंत माधवराव पेशवे त्यांना गंगाजळ निर्मळ मातोश्री म्हणत असत. कवी मोरोपंतांनी लिहिलंय, श्री हरिहर भक्ता तू देवी अहिल्ये वरा धरा भूषा. त्यांचे समकालीन राजकारणी, कवी, शाहीर किंवा नंतर त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणारे इतिहास संशोधक ह्या सर्वांनी त्यांच्या लोककल्याणकारी राजकारणाचा गौरव केलेला आहे. पण त्यांच्या कर्तृत्वाने प्रभावित झालेले लोक केवळ भारतातच होते असं नाही, तर विदेशातही होते. मेजर जनरल सर जॉन माल्कम यांनी लिहिलेलं अ मेमॉयर ऑफ सेंट्रल इंडिया हे 1823मध्ये पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्यात ते म्हणतात, अहिल्याबाईंची राज्यव्यवस्था आश्चर्य वाटावं इतकी आदर्श आणि नमुनेदार होती. अहिल्यादेवी ही शुद्ध सात्विक विचारांची आदर्श राज्यकर्ती होती. ब्रिटिश लेखक लॉरेन्स यांनी लिहिलंय, शी टेक्स हर प्लेस इन हिस्ट्री अमंग अदर ग्रेट क्वीन्स लाईक कॅथरीन सेकंड ऑफ रशिया, एलिझाबेथ फर्स्ट ऑफ इंग्लंड अँड मार्गारेट फर्स्ट ऑफ डेन्मार्क. 18व्या शतकातल्या स्कॉटिश नाटककार, कवयित्री जोआना बेली हिने तर अहिल्याबाईंवर 30 पानांचं एक दीर्घ काव्य लिहिलेलं आहे. लंडनला 1849मध्ये प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकात जोआना बेली लिहितात, फॉर 30 years her reign of peace, the land in blessings did increase, and she was blessed by every tongue, by stern and gentle, old and young. कवितेत शेवटी त्या लिहितात, in better days from Brahma came, to rule our land a noble dame, kind was her heart and bright her fame, and Ahilya was her honored name, and Ahilya was her honored name. महेश्वरचा त्यांचा निवास नर्मदेच्या तीरावर होता. नर्मदेच्या भव्य विशाल पात्राप्रमाणेच अहिल्यादेवींचं कर्तृत्वही विशाल होतं. रामायण, महाभारतासारख्या धार्मिक ग्रंथांच्या वाचनाने त्यांचं व्यक्तिमत्व समृद्ध झालेलं होतं. अहिल्याबाईंच्या आयुष्याचा एक स्त्री ते देवी हा प्रवास, सती जाणं हे पुण्य अशा भावनेपासून ते सती जाण्यापासून इतरांना रोखणं हा झालेला वैचारिक प्रवास, सुभेदाराची सून ते समर्थ राज्यकर्ती हा राजकीय प्रवास, असंख्य धार्मिक कार्यांनी समृद्ध झालेलं कृतार्थ धार्मिक जीवन, सुखदुःख समे कृत्वा अशी सिद्धी प्राप्त झालेलं आध्यात्मिक जीवन, असं हे पूर्ण विकसित झालेलं शतदल कमल 13 ऑगस्ट 1795 ह्या दिवशी परमात्म्याच्या चरणी विलीन झालं. 31 मे 2025ला येणाऱ्या अहिल्याबाईंच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली ही सांगीतिक मानवंदना. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता आपण आलो आहोत. गोंधळ ऐकूयात आणि ही सांगीतिक मानवंदना संपन्न करूया. होळकर कुलप्रभा फाकली वाजतात संबळी, आम्ही अहिल्याचे गोंधळी. अहिल्याचे गोंधळी हो आम्ही अहिल्याचे गोंधळी. अहिल्याचे गोंधळी हो आम्ही अहिल्याचे गोंधळी. दुःखे सारी सहन करूनी ठाम उभी राहिली,
ती राहिली, कर्तृत्वाचे मूर्त रूप ती हो 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 हो, कर्तृत्वाचे मूर्त रूप ती. पटतय काय मंडळी, पटतय काय मंडळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी, अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी. आहा. अधिकारी तेलाच मागती दत्तक मंजुरीसाठी, शासन त्यांना करून राहिली सदा जनांच्या पाठी. अन्यायाची खरी विरोधक हो 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 हो, अन्यायाची खरी विरोधक. पटतय काय मंडळी, पटतय काय मंडळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी, अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी. पक्ष्यांसाठी स्वतंत्र शेते कधी कुणी ऐकिली, अभयारण्य ही जुन्या काळची अशी तिने निर्मिली. प्राणी मात्रांची संरक्षक ही हो 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 हो, प्राणी मात्रांची संरक्षक ही. पटतय काय मंडळी, पटतय काय मंडळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी, अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी. आहा. खाजगीतुनी देशभरामधी दान धर्म केला, रस्ते पुलनी घाट बांधला नदीच्या काठाला. जी जी र जी जी र जी जी र जी, अन्न छत्र पडशाळा विहिरी मार्ग सुकर केला. यात्रेकरू पांथस्थ बोलती आशीर्वचनाला. जी जी र जी जी र जी जी र जी, मातुश्री ही धन्य जगिया हो 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 हो, मातुश्री ही धन्य जगिया. पटतय काय मंडळी, पटतय काय मंडळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी, अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी, अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी, अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित संगीत रूपक आपण ऐकत होतात. जय तू अहिल्या माता. लेखन आणि निवेदन वृंदा टिळक. गायन सहभाग कांचन सहस्रबुद्धे, प्राजक्ता दाते आणि सुमेधा भट. हार्मोनियम साथ विकास फडके आणि तबला साथ योगेश केणी. निर्मिती सहाय्य सुहिता मराठे आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.